नाणेफेकीचं कौल लागलं गेलंय ते म्हणजे इसांबे संघाच्या बाजूनं प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते म्हणजे कासप संघाला. कासप संघाची सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पाहूया पहिला चेंडू, चांगल्या पद्धतीचा चेंडू. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला. निर्धाव चेंडूची सांगता झाल्यानंतर षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झाला. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. स्ट्राईक एंडवर फलंदाज अजित याला पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडवर राकेश, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विशाल. चांगली गोलंदाजी इथे मात्र या चेंडूवर देखील मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावसंख्या जाऊन इथे मात्र एकही धाव अद्यापर्यंत जोडली जाणार नाही. 2 सलग निर्धाव चेंडू पाहायला मिळाले. गोलंदाज विशाल भोपी याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होताना दिसते मैदानाच्या आतमध्ये. पाहूया षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र खराब चेंडू पाहायला मिळतोय. अवंतरच्या स्वरूपात एक धाव जोडली जाईल. एक धाव संख्येच्या मध्ये इथे मात्र षटकातील 2 चेंडूंचा खेळ संपलाय. एक धाव जोडली गेली अवंतरच्या स्वरूपात. षटकातील तिसरा चेंडू पाहूया आपण कशा प्रकारे हाताळणार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विशाल मात्र चांगली कामगिरी करतो अद्यापर्यंत. मात्र पाहूया तिसरा चेंडू. आता मात्र चांगला फटका. गॅप सिलेक्शन इथे मात्र केलंय. पाहूया चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी इथे मात्र धावा जोडल्या जातील. 3 धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 4 या अंकांवरती षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपला. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल राकेश याला नॉन स्ट्राईक एंडवर अजित, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज टीम स्वरांश 11 इसांबे संघाकडून विशाल याला आपण पाहतोय. अद्यापर्यंत एकही मोठा फटका मारून दिला नाही. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र चांगला फटका पाहायला मिळतो. या चेंडूवर मिळाले जातील 4 धावा. 4 धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 8 या अंकांवरती. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 8 या अंकांवरती. सुरुवातीला मात्र चांगली गोलंदाजी करत होता गोलंदाज विशाल. 2 सलग निर्धाव चेंडू ज्याने फेकले होते त्याच्यानंतर मात्र थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळते गोलंदाज विशाल याची. पाहूया स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय पुन्हा एकदा राकेश याला. पाहूया चांगला फटका. या चेंडूवर मात्र हवेत आहे. झेल होणार की नाही पाहणं गरजेचं. तिथे मात्र सहजरित्या झेल टिपली गेली आहे. विकेट मिळाली जाईल टीम स्वरांश 11 इसांबे संघाला. पहिली विकेट मिळाली जाते. राकेश याला मात्र बाद व्हावं लागेल. राकेश याची जागा भरून काढण्यासाठी कोण फलंदाज येणार मैदानाच्या आतमध्ये पाहूयात आपण. राकेश याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज झालाय मैदानाच्या आतमध्ये. आठ. तिसऱ्या क्रमांकावर मात्र योगीराज आलाय. कशा प्रकारे फलंदाजी करणार आपल्या संघासाठी. षटकातील शेवटचा चेंडू असेल विशाल याच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू. इथे मात्र चांगला फटका. चेंडू हवेत आहे. झेल होणार की नाही पाहणं गरजेचं. झेल केले जमिनीला दान. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी धावा मिळाल्या जातील. तर फक्त 2 धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 10 या अंकांवरती. पंचांचा षटक संपण्याचा देखील इशारा आलाय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 10 धावा कुठून काढल्यात. विशाल भोपी याच्या माध्यमातून मात्र पहिलं षटक हाताळलं गेलं. 10 धावा लागल्या गेल्या धावफलकावरती. मात्र एक विकेट देखील ज्याने प्राप्त केले आपल्या संघासाठी. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. एक मोठा फटका पाहायला मिळाला. त्याच्यानंतर चांगलं कमबॅक करताना पाहायला मिळालं आपल्याला. आपल्या संघासाठी मात्र चांगली कामगिरी केली. आता मात्र
षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी कोण वापरला जाईल टीम स्वरांश 11 इसांबे संघाकडून पाहणं गरजेचं आहे. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाज वापरला जातोय टीम स्वरांश 11 इसांबे संघाकडून राम पवार याला आपण पाहतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय. पाहूया राम याच्या गोलंदाजीतील पहिला चेंडू सामना करणार अजित. खराब चेंडू पाहायला मिळतोय. अवंतरच्या स्वरूपात एक धाव जोडली जाईल. एकेरी धावेच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 11 या अंकांवरती. पाहूया पहिला चेंडू राम याच्या गोलंदाजीतील पुन्हा एकदा सामना करणार अजित. आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू पडला आणि सरळ जाऊन विसवला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. दुसऱ्या षटकातील राम मात्र चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. जरी एक पहिला चेंडू खराब फेकला असला त्याच्यानंतर चांगलं कमबॅक करताना दिसतो आपल्या संघासाठी. पाहूया पुढचा चेंडू राम याचा. आता मात्र चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी धावा मिळाल्या जातील. ती फक्त आणि फक्त एक धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 12 या अंकांवरती. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 12 या अंकांवरती. आता मात्र स्ट्राईक एंडवर फलंदाज आपण पाहू शकाल. योगीराज तर नॉन स्ट्राईक एंडवर. अजित तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राम पवार. पाहूया पुढचा चेंडू. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. स्ट्राईक एंडवर फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये योगीराज. नॉन स्ट्राईक एंडवर अजित तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राम पवार. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा बॅटची काढा लागल्यानंतर इथे मात्र विकेट मिळाली जाते. विकेट क्रमांक दुसरी मिळाली जाते टीम इसांबे संघाला. इथे मात्र योगीराज याला मात्र बाद व्हावं लागेल. योगीराज याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उमेश. योगीराज याची जागा भरून काढण्यासाठी उमेश पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. चांगली कामगिरी करताना दिसतो आपल्या संघासाठी राम. मात्र आपण पाहतोय प्रमुख पाहुणे ग्रुप ग्रामपंचायत वावरल्याचे आमचे उपसरपंच रोशन मोरे इथे मात्र उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल समालोचन कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष स्वागत केलं जाईल. पाहूया मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली लढत. विहान 11 कासप तर एक बाजूला स्वरांश 11 इसांबे. पाहूया पुढचा चेंडू. चांगला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पंचांचा षटक संपण्याचा इशारा आलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे
13 धावा लागल्या धावफलकावरती. दोन्ही षटकांचा खेळ संपलाय. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते टीम स्वरांश 11 इसांबे संघाच्या खेळाडूंकडून मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. दोन्ही षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजे 13 या अंकांवरती. तसेच आमचे धारणे गावातील गोरखजी रासल यांचं देखील शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं जाईल. पाहूया दोन्ही षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 13 या अंकांवरती. दोन षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजे 13 या अंकांवरती. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज मात्र वापरला जातो टीम स्वरांश 11 इसंबे संघाचा साहिल माबदी. पाहूया पहिला चेंडू साहिल माबदी याचा उमेश याच्यासाठी. पाहूया चांगला फटका. चेंडू हवेत आहे. झेल होणार की नाही पाहणे गरजेचं. तिथे मात्र एका हातात इथे मात्र झेल टिपली गेली आहे. फलंदाज उमेश याला मात्र माघारी परतावं लागेल. इथे मात्र पहिल्या चेंडूवर कल्पेश मालुसरे यांच्याकडून मात्र एक हातात कॅच पाहायला मिळाली. उमेश याला मात्र माघारी परतावं लागेल. उमेश याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये देवेंद्र. साहिल मात्र चांगली कामगिरी करतोय. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केले. साहिल याने एका हातात मात्र झेल पाहायला मिळाली. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. टीम इसंबे संघाच्या खेळाडूंकडून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. 13 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 13 या अंकांवरती. अजूनही इथे मात्र षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी. तर देवेंद्र आलाय फलंदाजी करण्यासाठी. स्ट्राईक एंडवर फलंदाज आपण पाहू शकाल. देवेंद्र याला नॉन स्ट्राईक एंडवर अजित. तर स्ट्राईक एंडवर फलंदाजा देवेंद्र. पाहूया पुढचा चेंडू साहिल याच्या गोलंदाजीतील. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. झेल होणार की नाही पुन्हा एकदा पाहणे गरजेचं. पुन्हा एकदा झेल बाद होईल तो म्हणजे आल्या पावले मात्र माघारी परतावं लागेल. देवेंद्र याला झेल बाद होताना दिसतोय. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते साहिल माबदी याच्या माध्यमातून. सलग दोन चेंडूंवर 2 विकेट मिळवल्या गेल्या. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असणारा हा गोलंदाज हॅट्रिक होणार की नाही पाहणं गरजेचं. मैदानाच्या आतमध्ये चांगली अशी लढत पाहायला मिळते. आता मात्र देवेंद्र याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आदित्य. देवेंद्र याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आदित्य याला पण पाहतोय. चांगली अशी गोलंदाजी पाहूया. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असणारा हा गोलंदाज. इथे मात्र खराब चेंडू अवंतरच्या स्वरूपात. एक धाव जोडली जाते. वाईट प्लस 1 अशा 2 धावा जोडल्या जातील. 2 धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 15 या अंकांवरती. 2
चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी. अजूनही हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असणारा हा गोलंदाज या चेंडूवर मात्र मिळाली जाईल 2 धावा. आता मात्र स्ट्राईक एंडवर फलंदाज आपण पाहतोय अजित, नॉन स्ट्राईक एंडवर आदित्य, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साहिल महाब्दे. पाहूया साहिल याच्या गोलंदाजीतील पुढचा चेंडू सामना करणार. बॅटची कडा लागल्यानंतर यष्टिरक्षक मात्र थोडीशी चुकी करताना दिसतोय. या चेंडूवर मात्र मिळाली जाईल 1 धाव. 1 धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 18 अंकांवरती. षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्कवर साहिल महाब्दी याला आपण पाहतोय. पाहूया पुढचा चेंडू साहिल महाब्दी याच्या गोलंदाजीतील सामना करणार आदित्य. आता मात्र खाली बसून मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 1 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजे 18 अंकांवरती. या चेंडूवर मात्र विकेट मिळाली जाते आणि पंचांचा षटक सामन्याचा देखील इशारा आलाय. आदित्यला मात्र बाद व्हावं लागेल. ते आदित्य याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संकेत. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मात्र तेजस देवघरे याला पण पाहू शकाल. चांगला फटका. या चेंडूवर मात्र मिळाले जातील 4 धावा. 4 धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत 22 अंकांवरती. पहिल्या चेंडूवर मात्र 4 धावा पाहायला मिळाल्या. पाहूया पुढचा चेंडू सामना करणाऱ्या. पाहूया या चेंडूवर मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. या चेंडूवर देखील मिळाल्या जातील 4 धावा. या चेंडूवर देखील 4 धावा पाहायला मिळाल्या. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडून. इथे मात्र चांगला फटका. या चेंडूवर मात्र मिळाल्या जातील 6 धावा. 6 धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत
32 या अंकांवरती. सहा धावा पाहायला मिळाल्या या चेंडूवर. मात्र सहा धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 32 या अंकांवरती. षटकातील पुढचा चेंडू सामना करणार पुन्हा एकदा अजित. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र चांगला चेंडू आहे, झेल होणार की नाही पाहणं गरजेचं आहे. तिथे मात्र झेलबाद होताना दिसतोय फलंदाज अजित. या चेंडूवर मात्र विकेट मिळायला जाईल. अजित याची जागा भरून काढण्यासाठी कोण येणार नवीन फलंदाज पाहणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली लढत विहान 11 कासप विपक्षात स्वरांश 11 इसांबे. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय तेजस देवघरे. तर अजित याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आलाय, मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय जयेश. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 32 या अंकांवरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. आता मात्र पाहू शकाल जयेश आलंय फलंदाजी करण्यासाठी. नॉन स्टॅकेंडवर आपण पाहू शकाल फलंदाज गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तेजस याला पण पाहू शकाल. पाहूया चांगला फटका आहे, झेल होणार की नाही पाहणं गरजेचं. पण झेल केली जमिनीला दान. या चेंडूवर मात्र मिळायला जाईल फक्त आणि फक्त एक धाव. एकेरी धावेच्या धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 33 या अंकांवरती. अजूनही षटकातील एक चेंडूंचा खेळ बाकी. तर स्ट्राईक एंडवर फलंदाज आपण पाहू शकाल संकेत. निर्धाव चेंडूची सांगता झाली. निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर पंचांचा षटक संपण्याचा देखील इशारा आलाय. 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 33 या अंकांवरती. जर इसांबे टीमला विजय प्राप्त करायचा असेल तर येणारे 24 चेंडू गरज असेल 34 धावसंख्येची.
चांगली लढत पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 24 चेंडू 34 धावसंख्येची गरज टीम स्वरांश 11 इसांबे संघाला. राज महाबदी आलाय मात्र स्टॅकेंडवर पाहू शकाल. राज महाबदी आला इथे मात्र चांगला फटका. या चेंडूवर मात्र 4 धावा मिळाल्या जातील. 4 धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत पहिल्या चेंडूवर मात्र 4 धावा पाहायला मिळत आहेत. राज महाबदी याच्या माध्यमातून 4 धावा पाहायला मिळत आहेत. स्वतःचं आणि संघाचं खातं ओपन केलं जातंय. टीम इसांबे संघाचं इथे मात्र चांगली सुरुवात करून देतोय आपल्या संघासाठी राज महाबदी. 4 धावा पाहायला मिळतात पहिल्या चेंडूवर. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र चांगला फटका. या चेंडूवर मात्र मोठा स्ट्रोक पाहायला मिळतो. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. या चेंडूवर देखील पाहायला मिळतील 6 धावा. 6 धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजे 10 या अंकांवरती. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजे 10 या अंकांवरती. अजूनही येणारे काही चेंडू गरज असेल ती म्हणजे 24 धावसंख्येची. दोन चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 10 या अंकांवरती. पाहूया पुढचा चेंडू. इथे मात्र चांगला चेंडू, फसवा चेंडू पाहायला मिळाला. गती थोडीशी कमी पाहायला मिळाली या चेंडूवर. निर्धाव चेंडूची सांगता झाली. निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 10 या अंकांवरती. 3 चेंडूंचा खेळ संपला. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये चांगली अशी लढत पाहायला मिळते. पाहूया पुढचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होती. निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजे 10 या अंकांवरती. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. स्ट्रायकेंडवर फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. टीम स्वरांश 11 इसांबे संघाचा. राज महाबदी तर नॉन स्ट्रायकेंडवर आपण पाहू शकाल. साहिल महाबदी याला चांगली सुरुवात झाली. गोलंदाज देखील चांगलं कमबॅक करताना दिसतो आपल्या संघासाठी. या चेंडूवर देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. या चेंडूवर देखील निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर 5 चेंडूंचा खेळ संपला. अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी. सुरुवातीला मात्र 2 मोठे फटके पाहायला मिळाले राज महाबदी याच्या बॅटमधून. त्याच्यानंतर थोडीशी खराब कामगिरी. या चेंडूवर मात्र बॅटची एज लागली आहे. ते मात्र विकेट मिळाली गेली. पंचांचा षटक संपण्याचा देखील इशारा आलाय. पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 10 या अंकांवरती. 1 विकेट मात्र प्राप्त केले गोलंदाज आतिश. या गोलंदाजाने धावा खर्ची केल्यात 10. आता मात्र राज याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल विशाल भोपी याला. पहिलं षटक संपलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजे 10 या अंकांवरती. 1 खेळाडू बाद झालाय. अद्यापर्यंत मात्र चांगले कामगिरी करताना दिसत होता राज. सुरुवातीच्या 2 चेंडूवर मात्र 2 मोठे फटके पाहायला मिळाले होते त्याच्या बॅटमधून. पण त्याच्यानंतरच्या 4 चेंडूवर मात्र थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळाली. 18 चेंडू गरज असेल 24 धावसंख्येच्या. तर स्ट्राईक एंडवर आपण पाहू शकाल साहिल महाबदी याला. नॉन स्ट्राईक एंडवर विशाल भोपी. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आदित्य. पाहूया आदित्यच्या गोलंदाजीतील पहिला चेंडू. चांगला चेंडू. या चेंडूवर मात्र मिळाले जातील त्या म्हणजे 2 धावा. 2 धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 12 या अंकांवरती. अजूनही गरज असेल 17 चेंडू ती म्हणजे 22 धावसंख्येची.
पहिल्या चेंडूवर मात्र 2 धावा पाहायला मिळाल्या. फलंदाज साहिल माबदी याच्या बॅटमधून. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू, तितकाच चांगला फटका देखील पाहायला मिळतोय. जमीनलगतचा फटका. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी धावा मिळाल्या जातील. त्या म्हणजे एक एक धावसंख्येमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 13 या अंकांवरती. आता मात्र स्ट्राईक एंडवर फलंदाज आपण पाहू शकाल. विशाल भोपी याला नॉन स्ट्राईक एंडवर. साहिल माबदी तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आदित्य. पाहूया बॅटची इथे मात्र झेल घ्यायचा होता पण प्रयत्न केले नाहीत. या चेंडूवर मात्र मिळाली जाईल एक धाव. एक धावसंख्येमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 14. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. या चेंडूवर मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावसंख्येसाठी षटकार पाहायला मिळतोय. 6 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 20 या अंकांवरती. या षटकाराने समीकरण मात्र पूर्णपणे सोपं करून ठेवलंय. येणारे 14 चेंडू गरज 14 धावसंख्येची. तर पाहूया पुढचा चेंडू आदित्य याचा. साहिल याच्यासाठी पुन्हा एकदा चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे, झेल होणार की नाही पाहणं गरजेचं. या चेंडूवर मात्र मिळाले जातील 6 धावा. 6 धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 26 या अंकांवरती. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं पण या चेंडूवर मात्र मिळाले जातील 6 धावा. 6 धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 26 या अंकांवरती. अजूनही षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी. गरज असेल ती म्हणजे 8 धावसंख्येची. चांगला फटका. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी धावा मिळाल्या जातील. 2 धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 28 अंकांवरती. पंचांचा षटक संपण्याचा देखील इशारा आलाय. आता मात्र 2 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 28 अंकांवरती. समीकरण मात्र पूर्णपणे सोपं झालंय. आता मात्र येणारे 12 चेंडू गरज असेल ती म्हणजे 6 धावसंख्येची. साहिल माबदी याच्या माध्यमातून मात्र चांगली कामगिरी झाली आपल्या संघासाठी. समीकरण मात्र पूर्णपणे सोपं करून ठेवलंय. येणारे 12 चेंडू गरज असेल 6 धावसंख्येची. आता मात्र स्ट्राईक एंडवर फलंदाज आपण पाहू शकाल. विशाल भोपी तर नॉन स्ट्राईक एंडवर साहिल माबदी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. या चेंडूवर मात्र विकेट मिळाली जाईल. विशाल भोपी याला मात्र बाद व्हावं लागेल. चांगली अशी गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर मात्र विशाल भोपी याला बाद करण्यात यश प्राप्त झालंय. गोलंदाज कोण आहे? अजित याला. विशाल भोपी याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तेजस देवघरे. इथे मात्र 11 चेंडू गरज असेल 6 धावसंख्येची. समीकरण मात्र पूर्णपणे सोपं आहे पण कामगिरी चांगली करावी लागेल फलंदाजांना. तर गोलंदाज मात्र चांगली कामगिरी करताना दिसतोय. अजित पहिल्या चेंडूवर मात्र विशाल भोपी याला बाद केलंय. आता मात्र विशाल भोपी याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये. तेजस देवघरे.
11 चेंडू 6 धावसंख्येची गरज. पाहूया पुढचा चेंडू. चांगला फटका. या चेंडूवर मात्र मिळाले जातील 1 धाव. 1 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 29 या अंकांवरती. आता मात्र येणारे 10 चेंडू गरज असेल 5 धावसंख्येची. साहिल महाबदे मात्र फलंदाज स्ट्राईक एंडवर आपण पाहू शकाल साहिल महाबदे याला. आणि इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलं जातंय. 4 धावा मिळाल्या जातील. 4 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 31 या अंकांवरती. अजूनही 33 या अंकांवरती अजूनही 9 चेंडू 9 चेंडू 1 धावसंख्येची गरज. स्ट्राईक एंडवर फलंदाज आपण पाहतोय साहिल महाबदे मात्र चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. पाहूया 9 चेंडू 1 धावसंख्येची गरज. पुढचा चेंडू. या चेंडूवर मात्र मिळाले जातील 6 धावा. विजयी फटका पाहायला मिळतोय साहिल महाबदे याच्या बॅटमधून. मात्र इसांबे टीम मात्र विजयी झाले. मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल साहिल याला. चांगली अशी कामगिरी आपल्या संघासाठी ज्याने केले तोच साहिल ठरला जातोय ज्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल साहिल महाबदे याला. मोरबे टीमचा कर्णधार नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. साहिल महाबदे याला मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. 3 ज्याने गोलंदाजी करत असताना 3 विकेट मिळवले आपल्या संघासाठी आणि 5 धावा खर्च केल्या आणि फलंदाजी करत असताना तब्बल 7 चेंडूंमध्ये 27 धावांची खेळी साकार केले त्याला मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाते. साहिल महाबदे याला चांगली अशी कामगिरी केली. नाणेफेकीचं कौल केलं जाईल. मोरबे विपक्षात स्वरांश 11 4 4